आता तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्य वाहतूक विभागाकडून वाहतुकीची नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे। पासून दुचाकीस्वारांसाठी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत। नियम भंग करणाऱ्यांवर दंडाची कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। नियम मोडले लायसन्स रद्द करण्याची तरतूद करण्यात येणार आहे। वाहन चालक किंवा पालकांना 25,000चाही दंड आकारला जाईल। आता वाहतुकीचे नियम मोडल्यास थेट बँकेमधून दंड वसुली होणार आहे। 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून सरकारच्या माध्यमातून 2 चाकी वाहनासाठी आता नवीन नियम लागू केलेले आहेत। वाढलेल्या अपघातांना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे पाऊल उचलल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। आता दंडाची रक्कम पूर्वीपेक्षा 10 पटीने जास्त असणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि जो काही तुम्हाला दंड लागेल तर तो तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यामधून ऑनलाईन पद्धतीने आता कट केला जाणार आहे। अशा प्रकारचा नियम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता तुम्ही जर स्प्लेंडर गाडी वापरत असाल किंवा शाईन गाडी तुमच्याकडे असेल, युनिकॉर्न गाडी असेल, कोणत्याही प्रकारची जर स्कूटी असेल तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। जर तुम्ही या ठिकाणी यामधील एक जर तुम्ही नियम मोडला तर तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्या बँकेतून हा दंड आता वसूल केला जाणार आहे। येणाऱ्या नवीन वर्षाच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा नियम या ठिकाणी लागू केला जाईल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या साहेबांनी आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे यामधील पहिला नियम जर तुम्ही मोडला तर आता इथून पुढे तुम्हाला 1,000 रुपयाचा दंड आता सरकारच्या माध्यमातून लागला जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला दुसरा जर नियम तुम्ही मोडला तर तुम्हाला 2,000 रुपयाचा दंड या ठिकाणी वसूल केला जाणार आहे। त्यानंतर जर तुम्ही तिसरा नियम मोडला तर तुम्हाला 5,000 रुपयाचा दंड सरकारच्या माध्यमातून आता वसूल केला जाणार आहे। त्यानंतर तुम्ही 4 नंबरचा जर तुम्ही नियम मोडला तर तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड आणि 5 नंबरचा जर तुम्ही नियम मोडला तर तुम्हाला 25,000 इतका भला मोठा दंड आणि 6 महिन्याचा तुरुंगवास सरकारच्या माध्यमातून कडकपणे या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला तुमची 2 चाकी गाडी असेल तुम्ही आता खूप लक्ष देऊन काळजीने इथून पुढे चालवावी लागणार आहे। आता कोणकोणत्या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे, तुम्हाला काय काय काळजी घ्यावी लागणार आहे, सविस्तर आज व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी पाहून घेऊया। आता जानेवारीमध्ये पाहायला गेलं तर 5 नवीन नियम देखील या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत। आता सरकारच्या माध्यमातून दुचाकी चालकासाठी म्हणजेच मोटरसायकल ती कोणत्याही प्रकारची असो, मग स्कूटी असेल, यामध्ये स्प्लेंडर गाड्या असतील, शाईन गाडी वापरत असाल किंवा तुम्ही युनिकॉर्न गाडी असेल, ज्युपिटर गाडी असेल, ॲक्टिवा गाडी असेल, तर अशा प्रकारे दुचाकी ज्यांच्या घरामध्ये तर त्यांच्यामध्ये 5 नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून सर्वांसाठी हे नियम आता या ठिकाणी लागू होणार आहेत। 2 चाकी वाहन चालकासाठी नवीन 5 नियम आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। यामधील पहिला नियम जर तुम्ही मोडला तर ते मोडल्यास तुम्हाला पाहायला गेलं तर 2,000 रुपयाचा दंड तुमच्याकडून या ठिकाणी वसूल केला जाणार आहे। दुसरा नियम जर तुम्ही मोडला तर तब्बल तुम्हाला 2,000 रुपयाचा दंड या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमच्याकडून वसूल केला जाणार आहे। तुम्ही जर तिसरा नियम मोडला तर तब्बल तुम्हाला 5,000 रुपयाचा दंड तुमच्याकडून वसूल केला जाणार आहे। जर तुम्ही चौथा जर नियम मोडला तर तब्बल तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड तुमच्याकडून या ठिकाणी वसूल केला जाणार आहे। आणि 5वे नियम जर तुम्ही उल्लंघन केलं तर मित्रांनो तुम्हाला पाहायला गेलं तर 25,000 रुपयाचा दंड आणि तुमच्याकडून या ठिकाणी वसूल तर केला जाणारच आहे। आणि 25,000 दंड वसूल केल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 महिन्याची जेलची शिक्षा सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे। तर तुम्ही या नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला या ठिकाणी या सगळ्या शिक्षेचं देखील बसणार आहे। आता बघा 5वा नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे। ज्या नियमाचं तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला 25,000 रुपये दंड आणि 3 महिन्याची जेल सुद्धा होणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे 2 चाकी वाहन म्हणजेच तुमच्याकडे मोटरसायकल कोणत्याही प्रकारची असेल, स्प्लेंडर गाडी असेल, शाईन गाडी असेल, युनिकॉर्न गाडी असेल, स्कूटी असेल, ॲक्टिवा असेल, कोणत्याही प्रकारची जर तुमच्याकडे गाडी असेल तर सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। आता या नियमामध्ये पालन नक्की करा। आता बघा सरकारने या सांगितले की आता या नियमामध्ये मोठे बदल देखील या ठिकाणी करण्यात आले आहेत। नवीन वर्षाच्या जानेवारीच्या पहिल्या टोळ्यामध्ये पाहिलं तर हे नियम आता जानेवारीमध्ये आता नियम देखील लागू झाले आहेत। आता अतिशय काटेकोरपणे इथून पुढे वाहन चालकाची आता तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे। आता बघा सिटीच्या ठिकाणी राहत असाल तुम्ही, चौकात तुम्हाला ट्रॅफिक हवालदार RTO तुम्हाला 1 जानेवारीपासून आता दिसले जाणार आहेत। आता या नियम कडक झाल्यामुळे आता तुमची कसून चौकशी देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दंड तुम्हाला ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून आता थेट तुमच्या गाडीच्या RC बुकवर नोंदवले जाणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दंड तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यामधून ऑनलाईन पद्धतीने कट केला जाणार आहे। आता पाहायला गेलं तर वाढलेले अपघात पाहून
या अपघातांना आळा बसवण्यासाठी म्हणजेच रोखण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नियमाचं पालन नागरिकांनी काटेकोरपणे करावे यासाठी नियम लावल्याचं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितले देखील आहे। यामधील शेवटचा नियम आहे, जर तुम्ही 25,000 रुपयाचा दंड या ठिकाणी नागरिकांकडून आकारण्यात येणार आहे। त्यामुळे आता कोणकोणते नियम लावण्यात आलेत, आता बघा याचं पालन कसं करायचं, प्रत्येक नियमाचं तुम्हाला या ठिकाणी पालन कसं करावं लागणार आहे। या नियमाचं पालन जर तुम्ही नाही केलं तर तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट तुमच्या गाडीच्या RC बुकवर जे काही दंड आहे ते या ठिकाणी नोंदवला जाणार आहे। आता या दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागणार आहे, त्यातून तुमची सुटका इथून पुढे अजिबात केली जाणार नाही। हे पैसे जर तुम्ही तसंच एखादं लोन काढलेलं असेल गाडीचं वगैरे, तर तुम्ही गाडीचं कर्ज काढलेलं असेल, हप्ता कसा असेल तर तुम्ही फेडता तशा प्रकारे बँकेतून सुद्धा या ठिकाणी दंड केला म्हणजे कट केला जाणार आहे आणि तुम्हाला बँकेतून बघायला देखील मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे दंडामध्ये वाया जाऊ नयेत म्हणून, म्हणजे दंडामध्ये जर तुमचे पैसे वाया जाऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। मित्रांनो, अनेकदा विचार आपण करत असतो की त्याला काय होते, पोलीस कुठे आपल्याला पकडतात, पकडलं तर आपल्याला 100-200 रुपये देऊन या ठिकाणी आपल्याला सोडू शकतात। पण जर या ठिकाणी आपल्याला वाटत असेल तसं तर मित्रांनो, जमाना आता खूप बदलला आहे। गेल्या वर्षी सरकारने अपघात टाळण्यासाठी कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत। त्यामध्ये तुमच्या गाडीचा नंबर प्लेट, नंतर तुमचा नंबर प्लेट स्कॅन या ठिकाणी आता इथून पुढे केला जाणार आहे। आता सरकारने आता अपघात टाळण्यासाठी, सुरक्षितता वाढवण्यासाठी कारवाईला सुरू केल्याबद्दल आधीचे दंड खूप कमी होते आणि आधीचे दंड खूप कमी असल्याने आता नियम देखील त्या ठिकाणी पाळत नव्हतो, गांभीर्याने त्या ठिकाणी घेत नव्हतो। पण आता दंडाच्या रकमा इतक्या वाढल्यात की एक जर चूक तुम्ही केली तर तुम्हाला हजारो रुपये या ठिकाणी आता भरणं भाग पडू शकतं। आता हे सर्व दंड आता तुमच्या कॅमेऱ्यात या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंबर प्लेट आहे, जे ते नंबर प्लेट म्हणजे तुम्हाला कळणार आहे, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी अचानक SMS आलेला देखील पाहायला मिळणार आहे। तर तुम्हाला दंड आता भरावाच लागणार आहे असं देखील सांगण्यात आले, कारण हा दंड बँकेच्या खात्यावरून डायरेक्ट कट केला जाणार आहे। म्हणजे तुम्ही सिग्नल तोडला किंवा तुम्ही हेल्मेट नाही घातला किंवा तुम्ही मोबाईलवर जर बोलत बसला तर तुम्हाला अचानक कळणार सुद्धा नाही। इथून पुढे जर तुमच्या मोबाईलवर दंडाचा SMS या ठिकाणी येणार आहे आणि हा दंड तुम्ही जर वेळेत नाही भरला, पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाई सुद्धा करणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे। आता बघा तुम्ही काय नियम बदललेत, तुमचा दंड तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जर भरला आणि जर तुम्ही जर या ठिकाणी पेंडिंग दाखवत असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही दंड भरलाच नाही तर तुम्हाला पोलीस तुमच्या घरी देखील कारवाईला या ठिकाणी येणार आहेत। आता चला तर मित्रांनो, वेळ न घालता आपण 5 भयानक नियमामध्ये जे काही सरकारने दुचाकी चालकासाठी बदलेत ते नियम आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या यादीमध्ये पाहिलं तर सर्वात जास्त धोकादायक नियम आहे तो म्हणजे एकदम 25,000 रुपयाचा दंड आणि 5व्या नियमानं सुद्धा या ठिकाणी लागू होणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ 2 मिनिटं बघायचा आहे। आता बघा सरकारने 5व्या नियमामध्ये कसा दंड होऊ शकतो असं देखील सांगितलेलं आहे। हा दंड होऊन तुम्हाला वरच्यावर जेलची हवा देखील या ठिकाणी 5 ते 6 महिन्याची जेलची हवा देखील लागू शकते। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणता नियम आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायचा आहे। मित्रांनो बघा, पहिला नियम मोडला तर तुम्हाला 1,000 रुपये दंड, दुसरा जर तुम्ही दंड मोडला तर तुम्हाला 2,000 रुपये दंड, तिसरा नियम मोडला तर तुम्हाला 5,000 रुपये दंड, त्यानंतर तुम्हाला 4 नंबरचा जर तुम्ही नियम मोडला तर तुम्हाला 10,000 रुपये दंड, त्यानंतर पाहिलं तर शेवटचा आणि 5वा नियम तुम्ही जर मोडला तर तुम्हाला 25,000 रुपयाचा दंड या ठिकाणी केला जाऊ शकतो अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे। आता सगळ्यात सक्तीचं म्हणजे आता नियम देखील कडक करण्यात आले। पहिला तुम्हाला लागू करण्यात आला होता तो म्हणजे परतो अनेक अडचणीला सामना देखील करावा लागला। त्यामुळे 1 जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये हेल्मेट सक्तीचा नियम आहे। हेल्मेट सक्ती पहिली नव्हती, पण आता हेल्मेट न घातल्यास या ठिकाणी तुम्ही पाहिलं देखील असेल 100 रुपये दंड होता। त्यामुळे अनेक जण हेल्मेट घालत होते, पण आता अनेक जण काही जण घालत होते, काही जण घालत देखील नव्हते, त्यांच्याकडे कांडोळा करायचे। हेल्मेट बऱ्याच ठिकाणी आता तुम्हाला बघितलं देखील असेल महाराष्ट्रामध्ये हेल्मेट कोणाचं वापरत नाहीत, परंतु इथून पुढे हेल्मेटशिवाय तुम्ही गाडी चालवताना जर दिसलं तर तुम्हाला थेट 1,000 रुपयाचा दंड या ठिकाणी भरावा लागणार आहे। आता 100 रुपये पहिला दंड होणार आहे, त्यानंतर 100 रुपये पहिला दंड होता, आता हेल्मेट घातलेली 100 रुपये त्या ठिकाणी दंड भरायचे। पण आता जास्त करून आता जे काही बिना हेल्मेटची गाडी चालतात त्यांना 100 रुपयाचा दंड होता, म्हणून आता पहिला कोणतरी या ठिकाणी वापरत नव्हतं, आता या ठिकाणी आता वापरायला सुरुवात झाल्यामुळं या ठिकाणी दंडाची शिक्षा देखील आता इथून पुढे वाढणार आहे। पण इथून पुढे जर तुम्ही हेल्मेट न घातले सरकारला आढळलं, पोलीस खात्याला आढळलं तर चुकून जर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तुम्ही जर हेल्मेट घातलेलं असलं तर तुम्हाला सुद्धा जर या ठिकाणी पाहायला गेलं तर 2,000 रुपयाचा दंड या ठिकाणी भरावा लागणार आहे। आता इथेच संपत नाही गोष्ट, केवळ
दंड भरून तुमची जर सुटका होणार नाही, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा हेल्मेट किंवा घातल्यावर 3 महिन्यासाठी निलंबित म्हणजे सस्पेंड केलं जाणार आहे. आता बघा, पाहायला गेलं तर 1000 रुपये दंड तर तुम्हाला मिळालाच आहे. तसंच पाहायला गेलं तर या ठिकाणी 3 महिन्यासाठी काम केलं जाईल सुरुवातीला. बघा, सरकारच्या माध्यमातून असे देखील सांगता आले 3 महिने लायसन्स रद्द झाल्यानंतर तुम्हाला गाडीला सुद्धा हात लावता येणार नाही, कारण तुमचं 3 महिन्याचं लायसन्स या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे. तुम्ही अजिबात हलक्यात या नियमाला घेऊ नका. तुम्ही खेडेगावामध्ये राहत असाल किंवा इकडे तिकडे कुठेही राहत असाल, तुमची गावात जर तुम्हाला बाजारला जरी गेली, तुमचे या ठिकाणी सगळे ठिकाणी कॅमेरे गावामध्ये लावलेले असणार आहेत. इथून पुढे तुमच्या गाडीच्या नंबरवर देखील डायरेक्ट दंडाची शिक्षा या ठिकाणी तुमच्याकडून वसूल केली जाणार आहे. त्यामुळं खेडेगावात तुम्ही राहत असाल, तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल आणि कोणत्याही क्षेत्रात राहत असाल, सर्वांना या ठिकाणी नियम लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेवटचा आणि 5वा नियम जर तुम्ही मोडला, तुम्हाला 25,000 रुपयाचा दंड आणि 6 महिन्याची जेल देखील या ठिकाणी भोगावी लागू शकते. त्यानंतर 2 मिनिटाचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा. सर्वांनी महत्त्वाचं काम बाजूला ठेवल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची कामे देखील तुम्ही करून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं गेलं तर आता शेतकऱ्याचा नमो शेतकऱ्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कधी कधी येणार आहे त्याची डिटेल देखील या ठिकाणी मी सांगणार आहे. त्यानंतर बघा, दुसऱ्या आठवड्यापासून तुमच्या गाडीच्या डिक्कीमध्ये, तुमच्या खिशामध्ये कागदपत्रे नवीन जरूर ठेवा, कारण ही 2 कागदपत्र ट्रॅफिक हवालदार तुम्ही या ठिकाणी नक्की दाखवू शकता. आता हे सगळं डॉक्युमेंट चेक केल्यानंतर त्यानंतरचा दुसरा नियम म्हणजे जे तुमचं वाहन आहे त्याचा विमा गाडी चालवताना, बघा आता वाहन विम्याचं आता तुम्हाला सांगणार आहे. विम्याची गाडी चालवताना तुमच्याकडे गाडीचा वैध विमा असला पाहिजे. हे कागदपत्र आता असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे व्हॅलिडेट इन्शुरन्स जर तुमच्याकडे नसेल तर या ठिकाणी 3 दिवसाची जेलसुद्धा या ठिकाणी होऊ शकते. अशा नियमामध्ये तुम्ही अडकला तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम देखील येऊ शकतो. आता विचार करा, एक कागदपत्र जवळ नसेल तर शिक्षा किती मोठी आहे. आपण जर या ठिकाणी पाहायला गेलं तर आता पुढे देखील पाहू शकतो, या ठिकाणी सांगण्यात आले, नियमामध्ये देखील बदल करण्यात आलेत. आपल्याकडे काही जण असे पण म्हणतात की रोज घाई गडबड करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजच्या घाई गडबडीमध्ये काय करत असतात ते देखील बघूया. त्यांची किंमत देखील त्याला आता मालकाला मोजावी लागते. आता बघा, गडबडीत एक चूक करायची अजिबात करू नका. यामुळे 5,000 रुपये तुम्हाला मोजावे लागतात, ते म्हणजे कुठल्या नियमाला लागू नये. आता बघा, हा नियम जर तुम्ही मोडला तर त्यामुळे या नियमामुळे सर्वांनी आता लक्ष देऊन बघा. आता बघा, या ठिकाणी क्रमांक देखील दिला आहे, 3 नंबर आहे. त्या नंबरवर डायल करून तुमच्याकडे अत्यावश्यक जे पेशंटचे वातावरण तयार होते, तर अशा वेळेस तुम्ही डॉक्टरला कॉल करून ॲम्ब्युलन्स देखील बोलवून घेऊ शकता. आता तुम्ही मोबाईलवर, फोनवर या ठिकाणी बोलणे देखील ट्रॅफिक सिग्नल असेल अचानक तोडणे. कल्पना करा, जर तुम्ही ऑफिसमधून दमून घरी निघालात आणि भर रस्त्यामध्ये भरपूर ट्रॅफिक आहे, तुमचं म्हणणं पूर्णपणे रस्त्यावर, त्याच वेळी तुमच्या खात्याला जे काही रेस्ट्री खातं आहे तर तुमच्या खात्याला या ठिकाणी मोबाईल रिंग वाजते, म्हणजे कोणीतरी आपल्याला कॉल करते आणि तुम्हाला घरातले असू द्या किंवा बाहेरले असू द्या, या ठिकाणी घरातून फोन येतो, काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून एका हाताने गाडी चालवता पण दुसऱ्या हाताने मोबाईल या ठिकाणी काढते आणि हेल्मेटच्या आतून बोलण्याचा प्रयत्न करत असते. आता बघा, परंतु कॅमेऱ्यामध्ये बोलायला गेलं तर हे सर्व कागदपत्रे आता कैद होत नसतात. तुम्हाला 5,000 रुपये दंड या ठिकाणी इथून पुढे या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता भरावा देखील लागणार आहे. त्यामुळं आता पुढचा शेवटचा जो नियम आहे तो पण देखील तुम्हाला सांगणार आहे. तो म्हणजे 25,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी भरावं लागणार आहे. आता कोणता हे तुम्हाला नियम आहेत ते देखील सांगणार आहे मित्रांनो, लगेच तुम्हाला बघणारच आहे. परंतु लगेच आता कोणकोणते नियम आहेत ते देखील आपण पाहून घेणार आहोत. तुम्हाला फोनवर बोलणे देखील झाले असेल. इथून पुढे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही गोष्टी टाळायच्या देखील आहेत. म्हणजे हेल्मेट पाहायला गेलं तर नंतर आतमध्ये मोबाईल घालून तुम्ही जर फोनवर बोलत असाल, किती रुपयाचा दंड आहे ते देखील तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला पाहायला गेलं तर 1,000 रुपयाचा दंड या ठिकाणी करण्यात येणार आहे. म्हणजे 25,000 रुपयाचा दंड तुम्हाला पुढचा आहे. परंतु आता जो काही नियम आहे ते देखील तुम्हाला 5,000 रुपये, त्यानंतर याचा दंड देखील भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरे काय दंड आहेत ते तुम्हाला देखील पुढचा काय आहे. परंतु सगळ्यात जो नियम आहे तो बसला आहे, म्हणजे 5,000 रुपयेचा दंड या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी धोका दिल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळते. एकदा शास्त्रज्ञांच्या मते असं झालं की आता मोबाईलवर तुम्ही बोलल्यामुळे आपलं लक्ष विचलित होऊन 50%पेक्षा जास्त विचलित झालं असेल तर तुम्हाला जो काय फोन आला आहे त्याकडे तुम्ही सगळीकडे लक्ष नसतं. रस्त्यावर आपली गाडी चालवताना एखादा लक्षात राहत नाही. त्यामुळं या ठिकाणी एका चुकीसाठी आता या ठिकाणी पहिला 500 रुपयाचा दंड होता. म्हणून आपण या ठिकाणी सविस्तरपणे, बिंदास्तपणे आपण या ठिकाणी बकासूरच्या गळ्यामध्ये पळू शकलो. त्यानंतर बघा, पाहायला गेलं तर 50,000 रुपये दंड, या ठिकाणी 50,000पर्यंत दंड तुम्ही या सगळ्याची बेरीज केली, गोळाफेरीज केली तर 50,000च्या वर हा संपूर्ण दंड या ठिकाणी होत असतो, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 500 रुपये कोणत्या गाडीला दंड बसणार आहे, नंतर 5,000 रुपये कोणत्या गाडीला दंड बसणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ज्या काही मोठ्या टू व्हीलर आहेत
टू व्हीलरला देखील कोणता हे ॲड्स बसणार आहेत याची देखील संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 10 पाहायला गेलं तर 10 पटीने तुम्ही शेतीचं जे हे आहे कार्यक्षेत्र तुम्ही वाढवलं, शेताची डेव्हलपमेंट देखील केलं आहे। आता मोबाईलवर वरताना किंवा सिग्नल तोडताना तुम्ही इथून पुढे जर आढळला तर तुम्हाला 5,000 रुपये दंड। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काय, परंतु जे विसरू नका, एका क्षणाची एका चुकीसाठी तुम्ही किंमत विसरायला देखील लागते, म्हणून हे नक्कीच तुम्हाला आता बघायचं आहे। आता तुमच्या खिशाला अजिबात आवडणार नाही, त्यामुळं पाहायला गेलं तर वेळ जर गेली तर तुम्हाला रिंग वाजली आणि सिग्नल जर लागला तर तुम्हाला 5,000 रुपयेचा दंड या ठिकाणी केली जाणार अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे दंड तुम्हाला होतोय तिथं दुप्पट प्रेम देखील होतंय। जोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचा जो काही 50चा किंग आहे तो म्हणजे 10,000 रुपयेचा दंड तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। तुमचा किस्सा रिकामा असू सुद्धा शकतो, त्या नियम लावण्यात आले, त्याची लिस्ट देखील या ठिकाणी मी वाचून दाखवणार आहे। जर हा सगळ्यात पहिला नियम जर तुम्ही पाहिला तर जे काही नियम जर मोडला तर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो। तुमच्या या ठिकाणी आता पुढचा नियम दाखल करण्यात येतो तो म्हणजे तुमच्या नावावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नावावर किती जमीन आहे, किती संपत्ती आहे याची चौकशी देखील या ठिकाणी केली जाते। आता कोणत्याही अंमली पदार्थाच्या नशेत तुम्ही जर गाडी चालवत असाल तर आता सावधान तुम्हाला व्हायचं आहे। पोलिसांच्या हाती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा वेळेस पोलीस काय करत असतं, नीटपणे चौकशी करतात का याची माहिती देखील आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दंडावर किंवा तुरुंगवासावर जर थांबला नाही तर तुमची गाडी देखील या ठिकाणी जप्त करून होऊ शकते। बघा, जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल म्हणजे तुम्ही गाडी घेत असताना 6 महिन्याचा तुरुंगवास देखील होऊ शकतो आणि इन्कम एका लारीवरच्या गाड्याचा देखील आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावर सदोष मनोशोधाचा गुन्हा देखील या ठिकाणी दाखल केला जाणार आहे, त्यामुळं एक चूक तुमच्या कुटुंबाचं आयुष्यभराच उद्ध्वस्त करू शकते। आता कायदा तुम्ही हातात घ्यायचा नाही। दुसरं पाहिलं तर पुढचा जर रागीट असला तर तुम्ही शांत राहण्याचं एक वेळ असते, ती वेळ मारून नेणं अतिशय गरजेचं आहे। आता दुसऱ्यासाठी तुम्ही बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला दंड भेटणार आहेत याची माहिती देखील या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता गाडी चालवताना जर तुम्ही बिना हेल्मेटचं जर तुम्ही चालताना दिसला तर पहिल्यांदा दुसऱ्यांदा गाडी फिरवताना तुम्ही सापडला, एकदा पकडून दुसरा पकडून तुम्हाला सुधारला नाही तर परत तुम्ही दारू पिऊन गाडी चालताना सापडला तर कायद्यासाठी तुमच्यासाठी एक सराईत गुन्हेगार म्हणून तुमची शिक्षा कठोर होते। आणि दुसऱ्यांदा जर तुम्ही गाडी पकडला तर तुम्हाला पाहिलं तर 15,000 रुपये दंड आणि तुमच्याकडे या ठिकाणी वसूल देखील केला जाऊ शकतो। इथेच थांबत नाही तर त्यावरून तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा देखील 2 वर्षापर्यंत वाढ होऊ शकते। आता सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी नोकऱ्यांचं काय होणार, तुमच्या कुटुंबाचं मग काय होणार, समाजामध्ये तुम्हाला मान राहील का? बघा, तुमच्या दारूचा एक ग्लास तुमच्याकडे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। त्यामुळे हे जर नियम तुम्ही सरकारने आपल्यासाठी सर्व जे काही त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी लावण्यात आले आहे। आज सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर त्यामुळे मित्रांनो, मास्क करा, पण तुम्ही काही पण करा, पण गाडीची चावी, दारूचा ग्लास या दोन्ही गोष्टी एकत्र तुम्ही कधी घेतलं नाही पाहिजे। तुम्ही पुढच्या नियमामध्ये बघून वळ्यात सुरुवातीला आपण वाट बघत होते की ती म्हणजे शेवटचा नियम। आता सगळ्यात ऐकल्यावर या ठिकाणी तुमच्या खात्याची पायाखालची वाळू या ठिकाणी सरकेल। बघा, हा नियम आता कोणता आहे? पालकासाठी जो काही नियम आहे 5वा नियम आहे तो म्हणजे ज्यांची शिक्षा तब्बल पाहिलं तर 10वी 12वी 13वी झाले। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता कोणत्या 5व्या नियमाची शिक्षा तुम्हाला 6 महिने लागणार आहे तर तब्बल तुम्हाला 25,000 रुपये दंड लागणार आहे। तुम्हाला 3 महिन्याची जेलसुद्धा होऊ शकते आणि पाहिलं तर 25,000 रुपयाचा दंड या ठिकाणी देखील दिला जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता जर तुम्ही 5व्या नियम जर उल्लंघन केलं तर तुम्हाला 5वा नियम सर्वात भयंकर नियम या ठिकाणी असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं आहे। आता अल्पवयीन 18 वर्षाच्या खाली या ठिकाणी वाहन चालवण्यासाठी महत्त्वाचं तुम्हाला काय काय कागदपत्र लागतात ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे काही आपल्या या ठिकाणी आपला मुलगा किंवा आपली मुलगी मोठी झाली असेल आणि असं आपल्याला वाटलं असेल तर 10वीत गेल्यानंतर या ठिकाणी आपण गाडी काढत असतो, परंतु याच विचारातून अनेक पालक मोठ्या चुका करत असतात। वर्षाखालील पाहिलं तर गाडी चालवताना या ठिकाणी तुम्हाला 10 रुपयाचा दंड या ठिकाणी केला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। आता सरकारमध्ये पाहायला गेलं तर शेतकऱ्याच्या नावावरचं जे काही बँकेचं कर्ज आहे ते लवकरात लवकर फिटावं म्हणून 50% कर्जमाफी माफ करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारनं घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ देखील शेवटपर्यंत बघायचा आहे। आता बघा, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अरविंद तळे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।